यानंतर एक मोठी अपडेट आहे। पुण्यामध्ये आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची सर्वसाधारण सभा होतीये। सभेला उपमुख्यमंत्री अजित पवार येणार नाहीयेत अशी माहिती समोर येतेय। तर अजित पवारांनी पुन्हा पवारांसमोर येणं टाळल्याचं दिसतंय। याआधी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता पुण्यामध्ये आणि त्या कार्यक्रमासाठी पुण्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार हे उपस्थित राहणार होते। तर शरद पवारांना विशेष निमंत्रण होतं। शरद पवार त्या कार्यक्रमाला आले पण अजित पवारांनी त्या कार्यक्रमाला जाणं टाळल्याचं पाहायला मिळालं। तर दुसरीकडे आज पुण्यामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची सर्वसाधारण सभा होतीये, पण या सभेला उपमुख्यमंत्री अजित पवार येणार नाहीयेत अशी माहिती समोर येते। त्यामुळे पण या सभेला शरद पवार येणार आहेत, त्यामुळे शरद पवारांसमोर जाणं अजित पवारांनी टाळल्याची चर्चा रंगली आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे हे थेट आपल्यासोबत जोडले गेले आहेत। चंद्रशेखर, काय सांगाल? याआधी एका कार्यक्रमाला शरद पवारांसमोर येणं अजितदादांनी टाळल्याचं दिसलं होतं आणि आता या सर्वसाधारण सभेसाठी सुद्धा अजित पवार येणार नसल्याचं कळतंय। काय अपडेट्स आहेत याविषयी? खरं तर राज्यभरातील जे उत्कृष्ट साखर कारखाने आहेत आणि या सगळ्या साखर कारखान्याचं जे महत्त्वाचं जे त्यांचं वर्षभर केलेलं काम आहे, या कामासाठी त्यांना पुरस्कार दिला जातो आणि हा सगळा पुरस्कार सोहळा जो आहे तो पुण्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट या ठिकाणी आज पार पडत आहे। आणि याच कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे येणार होते आणि याच कार्यक्रमासाठी दुसरं खासदार जे आहेत आपले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार हे एकाच मंचावरती येणार असल्याचं कालच्या दौऱ्यात होतं। परंतु आज या सगळ्या कार्यक्रमाला जे आहेत ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार शरद पवार यांच्यासमोर येणं टाळलेलं आहे। या कार्यक्रमासाठी दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील त्याचबरोबर अनेक जे महत्त्वाचे जे साखर आणि शेती उद्योगाशी संबंधित राजकीय नेते आहेत आणि राज्यभरातील वेगवेगळे ज्या कारखान्यात या सगळ्या कारखान्याचे मंत्री त्याचबरोबर चेअरमन राज्यभरातील अनेक जे महत्त्वाचे जे नेते आहेत हे येणार आहेत। खरं तर सकाळी 8:30च्या सुमारास उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा होता आणि 9:30च्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा दौरा होता। खरं तर या दौऱ्यामध्ये या ठिकाणी जयंत पाटील आणि इतर जे महत्त्वाचे नेते ते आलेले आहेत, परंतु या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र येणं टाळलेलं आहे। निश्चितच चंद्रशेखर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। पण अजितदादा शरद पवारांसमोर येणं का टाळतायत असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।